ही कर्ज योजना नाही, ही महिलांची स्वतःची मार्केट प्लेस आहे. सेल्फ हेल्प ग्रुप्स ते स्वतःचा रिटेल स्टोर. जर तुम्ही महिला उद्योजिका असाल तर ही स्टेप बाय स्टेप रोड मॅप तुमचं भविष्य बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण युनियन बजेट 2026 ते 27 मध्ये जाहीर झालेल्या शी मार्ट योजनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ही योजना नेमकी काय आहे, एवढंच नाही तर कुठून सुरुवात करायची, कशी करायची आणि प्रत्यक्षात महिलांनी काय करावं लागेल हे सगळं आपण योग्य क्रमाने समजून घेणार आहोत. आता सगळ्यात बेसिक प्रश्न आहे की शी मार्ट म्हणजे काय. मी तुम्हाला सांगते. शी मार्ट म्हणजे सेल्फ हेल्प एंटरप्रेनर मार्ट्स. हे महिला सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे SSGA हे महिला सेल्फ हेल्प ग्रुप्सद्वारे चालवले जाणारे कम्युनिटी ओन रिटेल आउटलेट्स असतात. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. महिलांनी फक्त घरातून उत्पादन करून तो इतरांना विकायचा नाही, तर स्वतःचं दुकान, स्वतःची मार्केट प्लेस आणि स्वतःची विक्री साखळी उभी करावी. उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये 10 ते 15 महिला एक SSG आहे जो लोणचं, पापड आणि मसाले तयार करतात. आधी या महिला एखाद्या व्यापाऱ्याला स्वस्तात विकत असतात, पण शी मार्ट अंतर्गत ह्याच महिलांचं स्वतःचं रिटेल मार्ट उघडल्या जाईल. तिथे त्यांच्या ब्रँडखाली हे सगळे पदार्थ थेट ग्राहकांना विकले जातील. आता याला अजून थोडं सोपं करूया. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते. एखाद्या भागात महिलांचा SSG हँडलूम, साड्या, दुपट्टे किंवा कापडी पिशव्या तयार करत असेल. आज या वस्तू आठवडी बाजारात किंवा दलाल मार्फत विकल्या जातात. शी मार्टमध्ये त्याच महिलांचं एक स्थायी दुकान मिळेल जिथे त्यांच्या हँडलूम उत्पादनाचा ओळख, योग्य दर आणि मोठी बाजारपेठ मिळेल. तसंच ग्रामीण भागातल्या महिला जर मिलेट्स, डाळी, मध, सेंद्रिय भाजीपाला किंवा प्रक्रिया केलेला शेतीमाल तयार करत असतील तर शी मार्ट हे त्यांच्यासाठी थेट विक्रीचं केंद्र बनेल. इथे कोणताही मध्यम व्यक्ती नसेल. ग्राहक आणि महिला उत्पादक त्यांच्याच थेट संपर्क असेल. म्हणजेच शी मार्ट हा फक्त दुकान नाही, तो महिलांच्या मालकीचा, महिलांनी चालवलेला आणि महिलांसाठी उत्पन्न निर्माण करणारा व्यावसायिक प्लॅटफॉर्म आहे. आता स्टेप 2, शी मार्ट कोण सुरू करू शकते हे मी तुम्हाला सांगते. शी मार्ट योजना इंडिव्हिज्युअल महिलांसाठी नाही. ही योजना मुख्यतः महिला सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि SHG फेडरेशनसाठी आहे, ज्या NRLM म्हणजे नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन किंवा राज्याच्या लाईव्हलीहूड मिशनशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे पहिली अट अशी आहे की तुम्ही एका सक्रिय महिला SSGचा भाग असणं आवश्यक आहे. जर कोणी SSG मध्ये नसेल तर आधी SSG मध्ये सामील होणं किंवा नवीन SSG तयार करण्याची गरज नाही, कारण संपूर्ण योजना कलेक्टिव्ह ओनरशिपवर आधारित आहे. आता मी तुम्हाला सांगते की याची सुरुवात कुठून करू शकतोय. SSG तयार झाल्यानंतर पहिला टप्पा म्हणजे स्थानिक सरकारी लाईव्हलीहूड यंत्रणेशी संपर्क साधणं. यामध्ये विलेज ऑर्गनायझेशन म्हणजे VO, क्लस्टर लेवल फेडरेशन म्हणजे CLF, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस किंवा डिस्ट्रिक्ट मिशन युनिट यांचा समावेश होतो. हे सगळं NRLM किंवा स्टेट रूरल लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत काम करतात. शी मार्ट संबंधित प्रस्ताव याच अधिकृत मार्गाने पुढे जातील, कोणत्याही खाजगी एजंट मार्फत नाही. शी मार्ट मध्ये कोणती उत्पादने विकायची ते ठरवा. यानंतर SSG ने ठरवायचं असतं की शी मार्ट मध्ये कोणती उत्पादने विकायची. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. सरकारचा भर आहे स्थानिक महिलांनी तयार केलेल्या आणि कौशल्यावर आधारित उत्पादनावरती, जसे की प्रोसेस केलेले अन्नपदार्थ, मसाले, मिलेट्स, लोणची, पापड, हस्तकला वस्तू, हँडलूम उत्पादने, सेंद्रिय शेतीमाल किंवा त्याच भागाची खास उत्पादने. उद्देश आहे की जे महिलांना आधीपासून येतं तेच मोठ्या स्तरावर विक्रीस आणावं. आता पुढची स्टेप येते की तुमचा साधा बिझनेस प्रपोजल तुम्ही तयार करा. जी आधीची प्रोसेस होती त्याच्यानंतर SSG किंवा फेडरेशन कडून एक साधा बिझनेस प्रपोजल तयार केला जातो. हा कोणताही मोठा कॉर्पोरेट प्लॅन नसतो. यामध्ये SSGचं नाव, सहभागी महिलांची संख्या, विक्रीसाठीचे उत्पादने, मार्टचं संभाव्य स्थान आणि मागणीची अंदाज अशी माहिती दिली जाते. हा प्रपोजल लाईव्हलीहूड मिशनच्या अधिकाऱ्यांमार्फत तपासला जातो आणि पुढील मंजुरीसाठी पाठवला जातो. आता पुढची स्टेप आहे निधी आणि पायाभूत सुविधा म्हणजेच फंडिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर. याच्याबद्दल आपण नीट बोलूया. तर प्रपोजल मंजूर झाल्यानंतर निधी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट दिला जातो. शी मार्ट योजनेत सरकारने एनहान्स्ड आणि इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट जाहीर केले आहेत. म्हणजेच महिलांना फक्त पारंपरिक कर्जावर अवलंबून राहणं लागणार नाही. मदत क्रेडिट लिंकेज, रिव्हॉल्विंग फंड, इन्फ्रास्ट्रक्चर असिस्टंट किंवा इतर सरकारी योजनांची कव्हरेज अशा स्वरूपात मिळू शकते. उद्देश महिलांसाठी स्थायी किंवा अर्थस्थायी रिटेल स्टोअर उभारण्याचा आहे. आता काही लोकांना प्रश्न असतो की आपल्याला तर काहीच येत नाही, प्रशिक्षण
शिक्षण आणि कौशल्य त्याचं काय, तर मार्ट सुरू होण्याआधी महिलांना ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग दिली जाईल। यामध्ये स्टोअर मॅनेजमेंट, स्टॉक कंट्रोल, प्राइसिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग, कस्टमर हँडलिंग आणि बेसिक अकाउंटिंग याचा समावेश असेल। यामुळे महिला केवळ दुकान चालवत नाही तर एक टिकाऊ व्यवसाय कसा चालवायचा हे शिकवतात। आता मेन मुद्दा की शी मार्ट कसं सुरू करायचा। शी मार्ट सुरू झाल्यानंतर तो पूर्णपणे महिलांच्या मालकीचा आणि व्यवस्थापनाखाली येतो। दर ठरवणं, दैनंदिन व्यवहार, विक्री आणि उत्पन्नाचं नियोजन हे सगळं महिला स्वतः करतात। मिळणारा नफा सदस्यांमध्ये वाटला जातो किंवा व्यवसाय वाढीसाठी पुन्हा गुंतवला जातो। पुढे जाऊन हे मार्ट्स मोठ्या बाजारपेठा, एक्झिबिशन, सरकारी प्रोक्युरमेंट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी देखील जोडले जाऊ शकतात। आता याचा दीर्घकालीन परिणामाबद्दल मी तुम्हाला सांगते। शी मार्ट योजना लखपती दीदी सारख्या उपक्रमांवरती आधारित आहे, पण ती महिलांना आणखीन एक पाऊल पुढे नेते। उत्पन्न मिळवण्यापासून ते मालमत्ता आणि मार्केट प्लेसची मालकी मिळवण्यापर्यंत। यामुळे मिडलमॅनवर अवलंबन कमी होतं, नफा वाढतो, स्थानिक रोजगार तयार होतो आणि महिलांचं आर्थिक स्वावलंबन मजबूत होतं। तर ही होती शी मार्ट योजनेची पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती। SHG पासून ते स्वतःचा रिटेल मार्ट चालवण्यापर्यंतचा प्रवास। ही योजना दानधर्म नाही तर महिलांसाठी एक खरं एंटरप्रेन्योरशिप आणि ओनरशिप आहे। आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सला नक्की शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आहे निकिता आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत माहिती पूर्ण रहा, सशक्त बना आणि तुमचा स्वतःचा प्रवास सुरू करा। बॉसवाला, बी द बॉस।